एका मोठ्या शहरातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये त्या दिवशी आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण होतं. संपूर्ण इमारत रंगीबेरंगी दिव्यांनी उजळून निघाली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू होतं, कारण त्या दिवशी आदित्य आणि सायली यांनी त्यांच्या नवीन घराचा गृहप्रवेश ठेवला होता. अनेक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर आदित्यनं स्वतःच्या कष्टाने जवळपास 1 कोटी रुपयांचा प्रशस्त फ्लॅट विकत घेतला होता. काही महिन्यापूर्वीच त्याने एक आलिशान चारचाकी गाडी खरेदी केली होती. एवढ्या कमी वयात मिळवलेल्या यशामुळे त्याचे मित्र, सहकारी, सायलीचे सर्व नातेवाईक त्याचे मनापासून कौतुक करत होते. घरात पाहुण्यांची ये जा सुरू होती. पूजा संपली, त्यानंतर सर्वांनी एकत्र जेवण केले, गप्पा मारल्या. रात्री उशिरा एकमेकांसोबत पाहुणे निघून गेले. मात्र एक गोष्ट अनेकांच्या लक्षात आली होती. सायलीच्या घरचे नातेवाईक मोठ्या संख्येने आले होते, पण आदित्यच्या घरातून एकही व्यक्ती आली नव्हती. कोणी विचारण्याचा प्रयत्न केला, पण सायलीनं हसून विषय बदलला. रात्री सर्वजण गेल्यावर आदित्य आपल्या खोलीत लॅपटॉपवरती ऑफिसचं काम करत बसला होता. सायली हळूच आत आली आणि खांद्यावरती हात ठेवून म्हणाली, बस करा आता, आज दिवसभर धावपळ झाली, चला झोपूया. आदित्यनं लॅपटॉप बंद केला आणि हसत म्हणाला, हो, मलाही आता डोळे उघडे ठेवत नाही. दोघे बेडवर झोपले. सायली त्याच्या जवळ सरकत म्हणाली, आज आई बाबा तुझं किती कौतुक करत होते माहितीये. म्हणत होते आमच्या मुलीला सोन्यासारखा नवरा मिळाला. इतक्या कमी वयात एवढं मोठं यश मिळवणं प्रत्येकाच्या नशिबात नसतं. आदित्य हलकेच हसला आणि म्हणाला, आज कौतुक करतात, पण जेव्हा तू माझ्याशी लग्न करायचं ठरवलंस तेव्हा हेच लोक म्हणत होते, त्याच्या आईवडिलांचा पत्ता नाही, नातेवाईक नाही, कोण कुठला मुलगा माहीत नाही. सायली म्हणाली, तेव्हा त्यांना काळजी वाटणं स्वाभाविक होतं. प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलीचं सुख हवं असतं. काही क्षण शांतता पसरली. मग सायलीने विचारलं, एक विचारू, तुझे आईबाबा कोण आहेत, कुठे आहेत? तू कधीच त्यांच्याबद्दल बोलत नाहीस. आदित्यच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात नाहीसं झालं. तो गंभीर स्वरात म्हणाला, सायली, त्या विषयावरती मला बोलायचं नाही. मला आयुष्यात त्या आठवणींना आता काही स्थान नाही. पण सायली बोलणार इतक्यात तो म्हणाला, माझ्याकडे त्यांची एकच गोष्ट उरली होती, आणि ती म्हणजे त्यांनी ठेवलेलं माझं नाव. बाकी सगळं मी कायमचं विसरलो आहे. सायलीनं त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली, ठीक आहे, पुन्हा नाही विचारणार. दोघांनाही कधी झोप लागली ते कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी रविवार होता. सायली स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होती. आदित्य हॉलमध्ये टीव्ही पाहत होता. इतक्यात दारावरची बेल वाजली. सायलीने आतून आवाज दिला, हो, कचरा घेणाऱ्या मावशी आल्या असतील, दरवाजावरची बादली देऊन टाका. आदित्य सहज उठला, दरवाजा उघडला. समोर उभी असलेली स्त्री पाहताच त्याच्या अंगावर काटा आला. ती साध्या जुन्या साडीत होती. चेहऱ्यावर आयुष्यभराच्या कष्टांच्या खोल रेषा होत्या, पण त्या डोळ्यांना तो कधीच विसरू शकत नव्हता. ती त्याची आई सुमन होती. सुमनने आपल्या मुलाला पाहताच तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, आदित्य. पण तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच आदित्यनं तिच्या हातात कचऱ्याची बादली दिली. एक शब्दही न बोलता दरवाजा बंद करून घेतला. दाराच्या बाहेर उभी असलेली सुमन काही क्षण तशीच उभी राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. तिनं स्वतःला सावरलं आणि पुढच्या घराकडे निघून गेली. आत मात्र आदित्य दाराला टेकून उभा होता. त्याच्या छातीत धडधड वाढली होती. सायली बाहेर आली आणि म्हणाली, काय झालं, एवढे शांत का आहात? आदित्य म्हणाला, काही नाही, कचरा दिला, आणि तो पटकन आपल्या खोलीत निघून गेला. सायलीला काहीतरी वेगळं जाणवलं, पण तिनं काही विचारलं नाही. दुपारी दोघांनी चित्रपट पाहायला जाण्याचं ठरवलं. आदित्य गाडी पार्किंगमधून बाहेर काढत होता. सायली गेटजवळ उभी होती. सोसायटीचा मुख्य दरवाजा उघडण्यासाठी सुरक्षा रक्षक पुढे आला. आदित्यनं त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा एकदा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो सुरक्षा रक्षक दुसरा कोणी नसून त्याचे वडील गणपत होते. गणपतने आपल्या मुलाला पाहताच चेहऱ्यावरती मोठं हसू आणलं. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. पण आदित्यनं त्यांच्याकडे पाहिलंही नाही. त्याने गाडी भरधाव वेगानं पुढे नेली. गाडी दिसेनाशी झाल्यावर गणपत हळूहळू आपल्या जागेवर परत आला. काही वेळानं सुमन तिथे आली. गणपत भाऊक होऊन म्हणाला, अगं, आज आपला आदित्य दिसला. सुमननं डोळे पुसत उत्तर दिलं, मीही पाहिलं. सकाळी त्याच्याच घरातून कचरा घेतला. किती मोठा फ्लॅट आहे त्याचा. देवानं त्याला खूप मोठं केलं. गणपतने विचारलं, तो काही बोलला का? सुमननं हलकंसं हसण्याचा प्रयत्न केला. बोललं तर दूरच, माझ्या तोंडावर दरवाजा बंद केला. आता तो मोठा साहेब झाला आहे. कचरा उचलणारी आई, वॉचमन बाप त्याला कसे मान्य होतील? हे बोलताना तिच्या डोळ्यातून पुन्हा पाणी आलं. गणपतने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, जाऊ दे, त्याच्या आयुष्यात पुन्हा आपण नको जाऊ. तो सुखी असेल तर तेच आपल्या नशिबातलं सुख समजू. दोघं आपापल्या कामाला निघून गेले. पण नियतीनं त्यांच्यासाठी अजून काही वेगळंच लिहून ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे सुमन कचरा गोळा करण्यासाठी 5व्या मजल्यावर आली. यावेळी दरवाजा सायलीनं उघडला. सुमननं तिला पाहताच तिच्या चेहऱ्यावर आपोआप मायेचं हास्य उमटलं. कचऱ्याची बादली घेतल्यानंतर ती नकळत म्हणाली, कशी आहेस ग सुनबाई? हे ऐकताच सायली थोडी गोंधळली. ती हसत म्हणाली, मावशी, मला सुनबाई का म्हणालात?
सुमन क्षणभर अडखडली, मग स्वतःला सावरत म्हणाली, अगं चुकून तोंडातून निघालं. माझी सूनही तुझ्यासारखीच दिसत असेल असं मनात आलं आणि तसंच बोलून गेले. माफ कर ग. सायली प्रेमानं म्हणाली, त्यात माफी कसली, आत या ना. पाणी घेता का, चहा करू का? सुमनच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. नको ग पोरी, आमच्यासारख्यांना पाणी सुद्धा कोणी विचारत नाही. तू चहाची विचारपूस केलीस, एवढंच माझ्यासाठी खूप आहे असं म्हणत ती निघून गेली. पण तिच्या बोलण्यानं सायलीच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. त्या दिवशी दुपारी एक कुरिअर आलं. गेटवर ड्युटीवर असलेल्या गणपतनं इंटरकॉमवरती फोन करून सांगितलं, मॅडम तुमचं पार्सल आलं आहे. सायली म्हणाली, काका तुम्हाला वेळ असेल तर वर आणून द्याल का? हो लगेच आणतो. काही मिनिटात गणपत पार्सल घेऊन आला. सायलीनं दार उघडून त्यांचं स्वागत केलं. पार्सल घेतल्यानंतर ती म्हणाली, काका थांबा ना 2 मिनिटं, पाणी घेऊन जाते. गणपत हसत म्हणाला, नको बेटा, ड्युटीवर आहे, उशीर होईल. 2 मिनिटांनी काही होत नाही. सायलीनं आग्रहाने त्यांच्यासमोर पाण्याचा ग्लास ठेवला. गणपतने पाणी पिताना घरभर नजर फिरवली. मनात एकच विचार होता, हे माझ्या मुलाचं घर आहे. त्याच्या डोळ्यात अभिमान दाटून आला. तो निघून गेल्यावर सायली बराच वेळ विचारात पडली. संध्याकाळी ती कपाट आवरत होती. आदित्य ऑफिसला गेला होता. कपाटातून कागदपत्रांची एक फाईल खाली पडली. कागद उचलताना एक जुना फोटो तिच्या हातात आला. फोटोमध्ये 10वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सुरू होता. मध्ये छोटासा आदित्य उभा होता आणि त्याच्या दोन्ही बाजूला एक साधं झोडपं अभिमानानं उभं होतं. सायलीने फोटोवर बारकाईने पाहिलं आणि तिचा श्वास अडकला. फोटोतील ते दोघे म्हणजे सकाळी कचरा गोळा करण्यासाठी आलेल्या सुमन मावशी आणि गेटवरचे गणपत काका. तिच्या हातातील फोटो थरथरू लागला. तिच्या क्षणात समजलं, आदित्यचे आई वडील त्या सोसायटीत काम करत होते आणि आदित्य त्यांच्यापासून मुद्दाम दूर राहत होता. हा प्रश्न तिच्या मनात वादळासारखा घुंगावू लागला. तिनं ठरवलं, उत्तर आदित्यकडनं मिळणार नाही. तिला थेट त्याच्या आईवडिलांशी बोलावं लागेल. दुसऱ्या दिवशी दुपारी ती खाली गेटवर आली. गणपत ड्युटीवरती उभे होते. सायली त्यांच्याजवळ जाऊन हसत म्हणाली, बाबा तुमची ड्युटी किती वाजता संपते? बाबा हा शब्द ऐकून गणपत क्षणभर स्तब्ध झाले. म्हणाले, अर्ध्या तासात संपेल बेटा. काही काम होतं का? हो, घरात थोडं काम आहे. तुम्ही आणि काकू दोघं वर या ना. काम झालं की मी पैसेही देईन. गणपत म्हणाले, हो येतो. माझी बायकोही याच सोसायटीत काम करते. सायलीने हसून मान डोकावली. ती लगेच घरी आली. तिच्या मनात एक वेगळाच आनंद होता. आज पहिल्यांदाच तिचे सासू सासरे तिच्या घरी येणार होते. तिला लगेच गरम गरम नाश्ता, मिठाई आणि चहा तयार केला. स्वतः सुंदर साडी नेसली. घर व्यवस्थित आवरलं. थोड्याच वेळात दरवाजावरची बेल वाजली. सायलीने धावत जाऊन दरवाजा उघडला. समोर गणपत आणि सुमन उभे होते. दोघंही संकोचलेले होते. या ना बाबा, या ना आई. सायलीच्या तोंडून शब्द बाहेर पडले. सुमन आणि गणपत एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले. ते काही न बोलता आत आले. एवढा मोठा आणि सुंदर फ्लॅट पाहून त्यांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. ते पहिल्यांदाच इतक्या आलिशान घरात बसले होते. सायलीनं त्यांना सोफ्यावर बसवलं. पाणी दिलं. गरम चहा, नाश्ता त्यांच्या समोर ठेवला. पण दोघांच्याही हातून काहीच घेतलं जात नव्हतं. त्यांच्या मनात हजारो प्रश्न होते. शेवटी सायली शांत स्वरात म्हणाली, आई बाबा आता काही लपवू नका. मला सगळं समजलं आहे. तुम्ही आदित्यचे आई वडील आहात ना? हे ऐकताच सुमनच्या हातातील कप खाली ठेवला गेला. तिचे डोळे भरून आले. गणपतही निशब्द झाले. सायलीनं फायलीमधून सापडलेला तो जुना फोटो त्यांच्या हातात ठेवला. फोटो पाहता सुमननं तो छातीशी घट्ट धरला आणि रडू कोसळलं. सुमनच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. तिनं तो फोटो छातीशी घट्ट धरला. म्हणाली, हे पोरी, हा आमचाच आदित्य आहे, पण आज तो फक्त तुझा नवरा आहे. आमचा मुलगा तर अनेक वर्षांपूर्वी आम्हाला सोडून गेला. गणपतनेही डोळे पुसले. काही क्षण शांतता पसरली. सायली त्यांच्या जवळ बसली. आई बाबा मला सगळं खरं खरं सांगा. तुम्ही दोघे इतके कष्ट करत आहात. तुमचा मुलगा इतका मोठा माणूस झाला आहे, तरी हे असं का? गणपतने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याच्या आवाजात वेदना होती. बेटा, आमचं खूप गाव छोटं होतं. आमच्याकडे 2 वेळचं जेवण मिळणं सुद्धा कठीण होतं. मी मजुरी करायचो. तुझ्या आई लोकांच्या शेतात काम करायची. पण आमचा आदित्य लहानपणापासून खूप हुशार होता. शाळेत नेहमी पहिला यायचा. गावातील सगळे कौतुक करायचे. स्वतः आम्ही उपाशी राहायचो, पण त्याच्या शिक्षणात कधी कमी पडू दिलं नाही. तो 10वीला जिल्ह्यात पहिला आला. त्या दिवशी आम्हाला वाटलं आता आमच्या मुलाचं आयुष्य बदलणार. गणपत बोलता बोलता थांबले. त्यांच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. 10वी नंतर त्याला शहरात शिकायला जायचं होतं, पण आमच्याकडे पैसे नव्हते. आम्ही त्याला सांगितलं, बाळा आम्हाला तुझी स्वप्न मोडायची नाहीत, पण एवढे पैसे आमच्याकडे नाहीत. हे ऐकताच तो खूप रागावला. म्हणाला, तुम्ही कसले आईबाप, स्वतःच्या मुलाचं शिक्षण करू शकत नाही? आणि त्या दिवशी तो घर सोडून निघून गेला. सुमनचे शब्द ऐकताना सायलीच्या डोळ्यातही अश्रू आले. गणपत पुढे म्हणाले, सुरुवातीला महिन्यातून एकदा यायचा, मग 6 महिन्यांनी, नंतर वर्षातून एकदा, आणि मग एक दिवस त्याने येणंच बंद केलं. फोन बंद, पत्र बंद, सगळे संबंध बंद. आम्ही खूप शोधलं त्याला, पण तो कुठे आहे हे कळलं नाही. शेवटी आम्ही गाव सोडलं. कामाच्या शोधात शहरात आलो. इथे मला वॉचमनची नोकरी मिळाली. सुमनला कचरा गोळा करण्याचं काम. नियतीचा खेळ बघा.
आम्ही ज्या सोसायटीत काम करतो त्याच सोसायटीत आमचा मुलगा राहतो हे आम्हाला माहीतच नव्हतं. सायलीच्या अंगावर काटा आला. गणपत हसण्याचा प्रयत्न करत म्हणाले, काल जेव्हा तो दिसला तेव्हा वाटलं धावत जाऊन मिठी मारावी, पण त्यानं आमच्याकडे बघितलं सुद्धा नाही. कदाचित त्याला आमची लाज वाटली असेल. हे ऐकून सायलीला स्वतःचे अश्रू आवरले नाही. ती दोघांच्या पायाशी बसली आणि म्हणाली, आई बाबा, तुमची अजिबात चूक नाही. परिस्थितीपुढे माणूस हतबल होतो, पण मुलानं आई वडिलांना विसरणं योग्य नाही. आजपासून तुम्ही दोघं एकटे राहणार नाही. हे घर जितकं माझं आणि आदित्यचं आहे तितकंच तुमचंही आहे. सुमन घाबरत म्हणाली, नको ग पोरी, आम्ही गरीब माणसं, आम्हाला इथे राहायला शोभणार नाही. आम्ही आमच्या छोट्या खोलीत सुखी आहोत. सायली ठाम आवाजात म्हणाली, नाही आई, आता निर्णय मी घेतलाय. तुम्ही माझे सासू सासरे नाही, माझे आईबाबा आहात. आयुष्यभर तुम्ही कष्ट केलं, आता आराम करण्याची वेळ तुमची. गणपत काही बोलणार इतक्यात सायली म्हणाली, एक कट आहे, आजपासून तुम्ही कोणतंही काम करायचं नाही. दोघं तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. सायली उठली, घरातील एक सुंदर खोली उघडली आणि म्हणाली, ही खोली आजपासून तुमची. सुमनच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, देवानं आम्हाला मुलगी दिली नाही, पण आज देवानं सून नाही मुलगीच दिली. सायलीनं दोघांना प्रेमानं मिठी मारली. त्या क्षणी दरवाजाची बेल वाजली. सायलीला माहीत होता आदित्य ऑफिसमधून परत आला होता. सायलीनं हळूच दरवाजा उघडला. समोर आदित्य उभा होता. दिवसभराच्या कामामुळे तो थकलेला दिसत होता. घरात पाऊल टाकताच तो नेहमीप्रमाणे हसत म्हणाला, सायली, आज खूप भूक लागली आहे, पटकन काहीतरी खायला दे. पण 2 पावलं पुढे जाताच त्याची नजर हॉलमध्ये बसलेल्या सुमन आणि गणपत यांच्यावर पडली. क्षणात त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला. हातातील बॅग खाली पडली. काही क्षण तो जागेवरच स्तब्ध उभा राहिला. त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. पुढच्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर राग उमटला. तो सायलीकडे वळला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, हे काय आहे सायली? हे दोघं आपल्या घरात कसे आले? सुमन आणि गणपत घाबरून उभे राहिले. सुमन थरथरत्या आवाजात म्हणाली, बाळा, आम्ही स्वतःहून आलो नाही, सूनबाईनं बोलावलं. आदित्य काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो रागानं म्हणाला, सायली, त्यांना लगेच बाहेर जायला सांग. मला हे सगळं अजिबात मान्य नाही. हे ऐकताच गणपत शांतपणे म्हणाले, चल सुमन, आपण निघूया. आपण इथे येऊन चूक केली. दोघं निघण्यासाठी वळले, पण सायली त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिली. ती ठाम आवाजात म्हणाली, कोणीही कुठे जाणार नाही. आदित्य रागाने ओरडला, सायली, तू माझं ऐकणार आहेस की नाही? सायली त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, नाही, आज नाही, कारण आज तू नवरा म्हणून नाही तर मुलगा म्हणून चुकीचा आहेस. आदित्य संतापला, तुला माहीत नाही त्यांनी माझ्यासाठी काय केलं आणि काय केलं नाही. सायली शांतपणे म्हणाली, मग सांग, मी ऐकते. आदित्यचा आवाज भरून आला, जेव्हा मला शिक्षणासाठी पैशाची गरज होती तेव्हा त्यांनी हात वर केले. मला माझ्या नशिबावर सोडलं. मी उपाशी राहिलो, कामं केली, रात्री अभ्यास केला. आज मी जे काही आहे ते माझ्या कष्टामुळे आहे. सायलीनं त्याचा हात हातात घेतला आणि शांत स्वरात म्हणाली, एक प्रश्न विचारू? आदित्य काही बोलला नाही. सायली पुढे म्हणाली, उद्या आपल्या मुलानं तुला 100 कोटी रुपये मागितले आणि तुझ्याकडे नसतील म्हणून त्याने तुझ्याशी कायमचे संबंध तोडले, तर तू त्याला दोष देशील की स्वतःला? आदित्य शांत झाला. सायली पुन्हा म्हणाली, गरिबी हा गुन्हा नसतो आदित्य. तुझ्या आई बाबा तुला शिकवू इच्छित नव्हते असं नाही. त्यांच्याकडे पैसे नव्हते, परिस्थिती नव्हती, पण त्यांनी तुला जन्म दिला, वाढवलं, उपाशी राहून तुला शिकवलं. त्या उपकाराची किंमत कोणत्या पैशानं फेडणार? आदित्यच्या डोळ्यात पाणी यायला लागलं. सायलीचे शब्द त्याच्या मनात खोलवर उतरू लागले. ती पुढे म्हणाली, तू म्हणतोस तू स्वतःच्या कष्टानं मोठा झालास, अगदी खरं, पण चालायला कोणी शिकवलं? बोलायला कोणी शिकवलं? आजारी पडल्यावर रात्रभर जागून उशाशी कोण बसायचं? स्वतः उपाशी राहून तुला घास कोण भरवायचं? हे विसरून चालत नाही. हॉलमध्ये पूर्ण शांतता पसरली. सुमन आणि गणपत दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते. आदित्यचा कठोर चेहरा हळूहळू मऊ पडू लागला. त्याच्या डोळ्यासमोर बालपणीची एक एक आठवण तरळू लागली. आईनं स्वतः न खाता त्याला दिलेली भाकरी, वडिलांनी उन्हातानात मजुरी करून आणलेल्या वह्या, त्याच्या यशासाठी केलेला संघर्ष आणि तो स्वतः एवढी वर्ष राग मनात धरून त्यांच्यापासून दूर राहिलेला. त्याच्या डोळ्यातून अश्रूचा बांध फुटला. तो हळूहळू आईवडिलांसमोर गेला. काही क्षण तो त्यांच्याकडे पाहतच राहिला. अचानक तो त्यांच्या पायावर कोसळला आणि लहान मुलासारखा रडू लागला. थरथरत्या आवाजात तो म्हणाला, आई बाबा, मला माफ करा. मी खूप मोठी चूक केली. तुमची परिस्थिती समजून घेतली नाही. माझ्या अहंकाराने मला आंधळ केलं. मला माफ करा. सुमनने थरथरत्या हातांनी त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला. गणपतने त्याला उठवलं. दोघांनी त्याला घट्ट मिठी मारली. सुमन रडत म्हणाली, अरे वेड्या, आई बाबा कधी मुलावर राग धरतात का? आम्ही तर रोज देवाकडे तुझ्या सुखासाठी प्रार्थना करत होतो. त्या क्षणी त्या घरात उपस्थित असलेल्या चौघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू होते. अनेक वर्षांचा दुरावा एका मिठीत संपला होता. त्या दिवसानंतर सुमन, गणपत यांनी ती कामं कायमची सोडली. आदित्यने त्याने सन्मानांना स्वतःसोबत ठेवलं. रोज सकाळी तो आईच्या हातचा चहा प्यायचा, बाबांसोबत बसून वर्तमानपत्र वाचायचा, प्रत्येक निर्णयात त्याचा सल्ला घ्यायचा. घरात पुन्हा हसू परतलं. सायली मनोमन आनंदी झाली, कारण तिने फक्त नवऱ्याला आईवडिलांशी मिळवून दिलं नव्हतं, तर एक तुटलेलं कुटुंब पुन्हा एकत्र आणलं होतं.
खरंच प्रत्येक घरात सून मुलीसारखी आणि मुलगा आईवडिलांचा आधार बनला तर कोणतंही कुटुंब कधीच तुटणार नाही. प्रेम, माया, आनंद, क्षमा हीच प्रत्येक घराची श्रीमंती असते. काही महिने उलटले. आदित्यच्या घरात आता रोज सकाळची सुरुवात आईच्या देवपूजेच्या घंटानादानं व्हायची. स्वयंपाकघरात प्रेमानं नाश्ता बनवायची. गच्चीत बसून चहाचा कप हातात घेऊन वर्तमानपत्र वाचायचे. आदित्य जाण्यापूर्वी आई वडिलांच्या पाया पडायचा. एकेकाळी ज्यांच्याकडे पाहायलाही तो तयार नव्हता त्यांच्याशिवाय आता त्याचा दिवस सुरूच होत नव्हता. सायली हे सगळं पाहून मनोमन आनंदी व्हायची. जिनं तुटलेल्या नात्यांना पुन्हा जोडण्याचं जे स्वप्न पाहिलं होतं ते आता प्रत्यक्षात उतरलं होतं. एके दिवशी आदित्यने आईबाबांना म्हटलं, आज तयार व्हा, मला तुम्हाला एका ठिकाणी घेऊन जायचंय. दोघांनीही काहीच समजलं नाही. थोड्याच वेळात चौघे गाडीत बसले. गाडीत थेट एका जुन्या गावात जाऊन थांबली. अनेक वर्षांनी गावात परतल्यावर सुमन आणि गणपत यांच्या डोळ्यात आठवणींचे अश्रू तरळले. आदित्य त्यांना घेऊन थेट जुन्या शाळेत गेला. तिथे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी त्याचं मोठ्या आदराने स्वागत केलं. आदित्य स्टेजवर जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, मी आज जे काही आहे ते माझ्या कष्टामुळे नक्कीच आहे, पण माझ्या कष्टांना बळ देणारे 2 हात माझ्या आईवडिलांचे होते. गरिबीमुळे त्यांना मला पुढे शिकवता आलं नाही, पण त्यांनी मला प्रामाणिकपणा, मेहनत आणि स्वाभिमान शिकवला. मी अनेक वर्ष त्यांच्यावर राग धरला. ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. संपूर्ण सभागृह शांत होतं. आदित्य पुढे म्हणाला, आज मी या शाळेला 50 लाख रुपयांची देणगी देत आहे. या पैशातून गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू केली जाईल. त्या शिष्यवृत्तीचं नाव असेल सुमन गणपत शिक्षण निधी. माझ्यासारख्या कोणत्याही मुलाचं शिक्षण पैशाअभावी थांबू नये एवढीच माझी इच्छा आहे. क्षणभर टाळ्यांचा कडकडाट झाला. सुमन आणि गणपतींच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांना त्या दिवशी पैशाचा नाही तर मुलाने दिलेल्या सन्मानाचा सर्वात जास्त अभिमान वाटत होता. काही वर्षांनी आदित्य आणि सायलीला एक गोंडस मुलगा झाला. मुलगा पहिल्यांदा आजी आणि आजोबा म्हणाला. त्या क्षणी सुमन आणि गणपत यांच्या आयुष्यात जणू पूर्णत्व मिळालं. घरात पुन्हा लहान मुलाच्या हसण्याचे आवाज घुमू लागले. आदित्य अनेकदा मुलाला मांडीवर बसवून म्हणायचा, बाळा, आयुष्यात कितीही मोठा झालास तरी आई वडिलांना कधी विसरू नकोस, कारण माणूस उंचीनं नाही तर संस्कारांनी मोठा होतो. त्या रात्री सगळे एकत्र जेवत बसले होते. आदित्यने हसत आईकडे पाहिलं आणि म्हणाला, आई, आज तुझ्या हातच्या भाकरीची चव जगातल्या कोणत्याही पंचतारांकित हॉटेलमध्ये मिळणार नाही. सुमन हसली. आता आमच्याकडे आणखी काही मागायचं नाही. देवानं आम्हाला सगळं दिलंय. सायलीने शांतपणे देवघराकडे पाहिलं आणि मनात म्हणाली, देवा, प्रत्येक घरात आईवडिलांचा सन्मान करणारी मुलं आणि घराला जोडून ठेवणारी माणसं दे. मित्रांनो, पैसा, बंगला, गाडी, संपत्ती माणसाला श्रीमंत बनवू शकतात, पण आई वडिलांचा आशीर्वाद नसलेलं वैभव कायम अपूर्णच असतं. आई वडिलांनी केलेल्या त्यागाची किंमत कोणत्याही संपत्तीने चुकवता येत नाही. ते जिवंत असताना त्यांना प्रेम, साथ द्या, कारण त्यांच्यानंतर पश्चातापाशिवाय दुसरं काहीही उरत नाही. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. चला, पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.